फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे लसूणी मेथी। तर त्यासाठी मी इंग्रेडिएंट्स घेतलेले आहे। एक मोठा चमचा तीळ घेतलेले आहे, 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहे, 2 चमचे मी डाळवं घेतलेले आहे। हे आपण आता शेंगदाणे भाजून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे चांगले भाजून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आपले मिनिटभर शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता यामध्ये आपण डाळवं घालून घेऊया। डाळवंही मिनिटभर ते रोस्टच आहे, पण आपण मिनिटभर जरा भाजून घेऊया। अशा प्रकारे आता यामध्ये घालूया तीळ। तीळही चांगले भाजून घेऊया। गॅस बंद करूया। तीळ तडतडू लागलेले आहेत आणि आता हे काढून थंड करून घेऊया। आपले शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण भाजी चिरून घेऊया। मी भाजी धुवून निथळण्यासाठी ठेवलेली आहे। स्वच्छ धुवून पाणी निथळण्यासाठी ठेवलेली आहे। आता याला आपण बारीक कापून घेऊया। मी ही अख्खी जुडी घेतलेली आहे। अशा प्रकारे आता हिला बारीक चिरून घेऊया। या लसूणी मेथीला आपल्याला बारीकच मेथी हवी आहे। बारीक कापून आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी सर्व चिरून घेते। बघा तर फ्रेंड्स, आपली भाजी चिरून झालेली आहे। शेंगदाणे थंड झालेले आहे। आता आपण याची पेस्ट तयार करूया। मी मिक्सरच्या जारला लावून याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया। बघा तर फ्रेंड, अशा प्रकारे मी फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तर चला तर आता आपण पुढची तयारी करूया। बघा तर फ्रेंड, मी कढाई गॅसवर ठेवलेली आहे। त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेऊया आणि आपली ही मेथी यामध्ये घालून तेलामध्ये घालून आपण याला परतवून घेऊया। असे केल्याने आपल्या भाजीला खूप चव येते आणि भाजी फुली होते। अशा प्रकारे आपण मीडियम फ्लेमवर हिला जरा शेकून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी चांगली परतून घेतलेली आहे। आता आपण हिला काढून घेऊया। आता हीच कढाई ठेवलेली आहे। आता यामध्ये मोठे 2 चमचे तेल घालून घेऊया। तेल चांगले तापून देऊया। आता यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा जिरे चांगले फुलून देऊया। आता यातच घालणार आहोत पाव चमचा हिंग। हिंग चांगला जिरे आपले चांगले फुललेले आहे, हिंगही चांगला फुललेला आहे। आता यातच घालणार आहोत एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चॉप केलेला।
कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया. आता यातच घालणार आहोत लसूण. लसूण चांगला परतून घेऊया. आपला कांदा गुलाबी झालेला आहे. अशा प्रकारे कांदा आणि लसूण चांगला परतून झालेला आहे. आता यामध्ये काही मसाले घालणार आहोत. घरगुती लाल तिखट 1 छोटा चमचा, पाव चमचा हळद पावडर, 1 मोठा चमचा धने पावडर, पाव चमचा जिरा पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि कश्मीरी लाल मिरची 1 चमचा. हे ड्राय मसाले यामध्ये घालून घेऊया. चांगले मिक्स करून घेऊया. आता यातच घालणार आहोत 1 मोठा टोमॅटो बारीक चिरलेला. परतून घेऊया. आता यात घालणार आहोत थोडेसे मीठ. आता यामध्ये थोडेसे पाणी घालून आपल्याला टमाटर गळेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपण झाकून ठेवूया. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला टमाटर चांगला गळालेला आहे. आणि आता आपण ही तयार केलेली पेस्ट घालून घेऊया. मिक्स करूया. अशा प्रकारे आता आपण याला झाकून 5 मिनिटे चांगले मसाला भाजून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला मसाला चांगला भाजत आलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालून मी यामध्ये घालून घेत आहे. मिक्स करूया. आणि चांगली मोठी उकळ येऊन देऊया. बघा तर फ्रेंड्स, आपल्या ग्रेव्हीला चांगली उकळ आलेली आहे. गॅसची फ्लेम लो करूया. आणि आता ही मेथी आपण जी परतून घेतलेली मेथी यामध्ये घालून घेऊया. मिक्स करूया. आता हिला 5 मिनिटे आपण चांगले शिजून देऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली भाजी शिजली आहे की बघूया. आपली भाजी शिजलेली आहे. आता आपण हिला काढूया आणि आपण फोडणीची तयारी करूया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण फोडणी तयार करत आहोत. मी 1 चमचा तेल घातलेली आहे. तेल चांगले तापून देऊया. यात 8 ते 10 पाकळ्या छोट्या पाकळ्या लसूण घेतलेला आहे, तो घालून घेतलेला आहे. आपल्याला जास्त गुलाबी करायचा नाही. अशा प्रकारे आता यामध्ये घालणार आहोत 1 लाल मिरची. यामध्ये घालणार आहोत 1 चमचा तीळ. फोडणी चांगली तरतरलेली आहे. गॅस बंद करूया आणि फोडणी आपल्या भाजीमध्ये घालून घेऊया. टर्न करूया. आणि सर्व करूया.
बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी आपली लसूणी मेथी तयार केलेली आहे. खूप सुंदर झालेली आहे, खमंग वास सुटलेला आहे. अशा प्रकारची मी लसूणी मेथी बनवलेली आहे. आपण कुठच्याही प्रकारच्या भाजीमध्ये अशा प्रकारची भाजी बनवली, मेथीची भाजी खास करून ही सुंदर लागते, छान लागते. अशा प्रकारची मी भाजी बनवलेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.